तर आपण आज नगरपालिकामध्ये आज पत्रकार परिषद घेतलेली. नेमका काय विषय? पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की गावामध्ये होणारा गढूळ पाणी सध्या गावामध्ये एकदम जास्ती प्रमाणात पाणी गढूळ येत आहे. तर हे कारण समजू शकतो की पण नदीला पूर आला आहे, थोडंफार प्रमाणात होऊ शकतं. पण पाण्याची जर परिस्थिती बघितली तर इथलं फिल्टर पूर्ण कार्यक्षमतेने काम करतं आहे का नाही करत याची शंका घ्यायला तिथे वाव आहे. आज आमची नगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती. त्या सभेमध्ये पण सगळ्या नगरसेवकांनी महिला नगरसेवकांनी सुद्धा तो विषय मांडला. तर फिल्टरवरती कंट्रोल पाहिजे. गत काळामध्ये जेव्हा ह्या अशा घटना घडत होत्या, प्रशासन होते, तेव्हा सरळ पालकमंत्र्यांना या गोष्टीला जबाबदार धरलं जात होतं. मग आजची जबाबदारी कोणाची धरायची? आज जर इथे नगराध्यक्ष आहेत तर ही सर्वस्वी नगराध्यक्षांचीच जबाबदारी आहे की त्यांनी जातीने लक्ष घालून सर्व नगरसेवकांचं जे सहकार्य लागेल ते आम्ही करायला तर तयारच आहे. पण माहिती घेतली असतं तिथे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत की तिथला क्लोरीनचा पंप आहे, तिथे मध्ये फिरणारा जे एक सायकल आहे ते न फिल्टर ब्रिज जो फिरतोय तो ब्रिज न फिरवल्यामुळे रेग्युलर गाळ वरच्या वरती राहतोय. मग ही दरवर्षाची प्रॉब्लेम होता की पाणी तापीला काही आजच पूर आलेलं नाही. तापीला पूर दरवर्षी येतो. मग आतापर्यंत इतकं गढूळ पाणी का आलं नाही? आता येण्याचं कारण काय? तर तुम्ही जी खरेदी केली LMGT सेलची ती निकृष्ट दर्जाची आहे का? तर तिथे कर्मचारी तुमचे ऐकत नाही का? टाईमोटाईम जे टाकायचं आहे तिथे केमिकल ते टाकलं जात नाही. याचं नगराध्यक्षांनी स्वतः जातीने लक्ष घालून हे जे करावं. मागच्या वेळेस जसं पालकमंत्र्यांना जबाबदार होता तर आता स्वतः पण ती जबाबदारी स्वीकारावी. मीटिंगमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टी व शिवसेना आघाडीचे सर्व नगरसेवक यांनी आज पाणी पुरवठा विषयी सभेत प्रश्न उपस्थित केला की धरणगावात अत्यंत गढूळ असं पाणी येत आहे. त्या पाणीचा फोटोही मी तुम्हाला दाखवतो. आणि नगर परिषदेत नगराध्यक्ष सत्ताधारी यांचा कोणत्याही कर्मचाऱ्यावर दबाव नाही. आज मीटिंगमध्ये पाणी पुरवठ्याविषयी चर्चा होत असताना पाणी पुरवठ्याचा एकही कर्मचारी तिथं उपस्थित न होता. आज आपण बघत आहात सोशल मीडियामध्ये विरोधक गुलाबराव पाटील साहेब यांना ट्रोल करत होते. पण आता इथं नगराध्यक्ष सत्ता सर्व इथं आहे. तर या गावाची चर्चा आहे पाणी पुरवठ्याची, त्यात नगराध्यक्षच जबाबदार आहे आणि प्रशासक जबाबदार आहे. तर कृपया त्यांनी गावाला स्वच्छ पाणी द्यावं अशी मी विनंती करतो.